अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र आता अजित पवारांकडील असलेलं अर्थ खातं सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। तर रोहित पवारांची मागणी योग्यच असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो, त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती। आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनेत्रा काकींनाच मिळाली पाहिजे। रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाचे। सुनेत्राताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत। तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये। संजय राऊतांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे आम्ही घटक आहोत, त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू। संजय राऊतांना बडबड करायला काही कारण नाही आहे, त्यांना दुसरा काही कामधंदा उरलेला नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। त्यानंतर अजित पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र अजित पवारांकडे असलेलं महत्त्वाचं अर्थ खातं हे सुनेत्रा पवार यांना मिळणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही। अजितदारांकडील उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही खाती सुनेत्रा पवारांना दिली जातील, तर अर्थ खातं मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मात्र आता अर्थ खात्यावरूनच राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे। अजित पवारांकडे असलेली सर्व खाती ही सुनेत्रा पवारांकडे द्यावीत अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही, पण सुनेत्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो, त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती। आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनेत्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे। दरम्यान अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच बोलावं असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावलाय। तर संजय राऊतांना याबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही, त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं, दुसऱ्यांच्या पक्षात डोकावू नये असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस बोलतील, याच्यावरती फडणवीसांना बोलण्याचा अधिकार आहे। आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाचे। सुनेत्राताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत। तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये। संजय राऊतांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे आम्ही घटक आहोत, त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू। उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कोणाला काय करायचं हा सल्ला देण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्ही कधी त्या विषयावरती बोलत नाही। राऊत साहेबांनी त्यांची प्रकृती लक्षामध्ये घेता थोडंसं इतरांच्या पक्षामध्ये डोकवण्याचं काही कारण नाही। राजकीय पक्षांना जे काही त्यांना विचार असतात, कारण सकाळी 9 वाजल्याच्या नंतर त्यांची सुरुवात होत असते, त्यांचा दिवस चांगला जावो परमेश्वराकडे प्रार्थना। तर राऊतांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसल्याचं म्हणत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। संजय राऊतांना बडबड करायला काही कारण नाही आहे, त्यांना दुसरा काही कामधंदा उरलेला नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री अशा निराधार किंवा बाष्पळ बडबडींना उत्तर त्यांच्या देत नाही, द्यायचं काय कारण नाही। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यात, मात्र त्यांना विधिमंडळ कामकाजाचा अनुभव नाहीये, त्यामुळे अर्थ खातं त्यांना मिळणार का याबाबत राजकीय वर्तुळातून शंका उपस्थित केली जाते आहे। पण आता रोहित पवारांनी अजितदारांकडील सर्व खाती सुनेत्रा पवार यांना देण्यात यावी अशी मागणी करत अर्थ खात्याच्या मुद्द्याला हात घातलाय आणि यावरूनच आता राजकारण सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।